जाऊया चला जाऊया चला संत पूजनाला आज जाऊ 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 चला आरती घेऊनी ओवाळाया आरती घेऊनी ओवाळाया जाऊ गुरुरायांचे गुणगान गा गुरुरायांचे गुणगान गाऊ तसेच सर्व संगीत साथ आमच्या सर्व कलाकारांचं पूजन होईल फूलहार नेऊ चरणी वाहू सद्गुरूंच्या फूलहार नेऊ चरणी वाहू सद्गुरूंच्या जाऊया चला जाऊया चला संत पूजनाला आज जाऊ चला पूजनाला आज जा हरि ओम ओ नीलांजनं समाभासं रविपुत्रं यमाजग्रम् छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्वरं तं नमामि शनैश्वरम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः लाल देही लाली धरी अंगूर ब्लादेव वज्रदेव लाली ललूस जय जय कपिसूर पवन सुत हनुमान की जय मनोजयं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सूर्यपुत्र दीर्घदेही विशालक्ष शिवः प्रिय मंदचार प्रसन्नात्मा पीडा हरतु मे शनि पीडा हरतु मे शनि कर्पूरगौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि असद्गिरि समस्या तजलं सिन्धुपात्रे सुरतरवर्षाका लेखनी पत्रमुर्वे लिखित्यदि गुहित्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणाना निष्पारण्याय त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धु सखा त्वमेव
विद्या द्रविणं तमेव त्वमेव सर्वं मम देव देव त्वमेव सर्व देव. 2 मिनिटं भजन करू. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. 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 काशी विश्वनाथ गंगे. विश्वनाथ गंगे. काशी अमरनाथ गंगे. काशी अमरनाथ गंगे. हरे हरे महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर जनार्दन काशी विश्वनाथ गंगे. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. 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 जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. सद्गुरु स्वामी जनार्दन. सद्गुरु स्वामी जनार्दन. मौनगिरी बाबा जनार्दन. मौनगिरी बाबा जनार्दन. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. 2 मिनिटं फक्त आपण हात वर करू, छोटस भजन घेऊ. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. 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 राम कृष्ण हरी जय जय राम. टाळी टाळी हा. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. 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 हरी 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 हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 हरी. जय जय राम.
रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. देवादिदेव भगवान शनिदेव आणि गुरुदेव बाबांची कृपा आणि उपस्थित सर्व तुम्ही भक्तजन, ज्या कार्यासाठी आपण सर्व एकत्रित आलेले ते म्हणजे पुण्यस्मरण. पुण्यस्मरण ज्यांचं आहे ते कैलासवासी गंगाधर गोपाळराव पाटील नवले आणि कैलासवासी सुमित्रा गंगाधर पाटील नवले आणि त्यांचे चिरंजीव सोपान गंगाधर पाटील नवले व समस्त नवले पाटील परिवार. ह्या कार्यक्रमाच्या आणि तुमच्या दर्शनाचा योग नवले पाटील परिवाराने घडून आणलेला आहे. पुण्यस्मरणासाठी जर बघितलं, पुण्यस्मरण हा शब्द आहे, पुण्यतिथी हा शब्द आहे, पण याकरता जी आमची टीम आहे, आमचे असणारे दत्ता महाराज वैद्य खूप उत्कृष्ट गायक आहे, कारण त्यांचं आडनावच वैद्य आहे. कारण वैद्याचं काम आहे कोणत्याही रोगावरती वनस्पती देणे, म्हणजे ते प्रमाण म्हणजे प्रमाणच देणं. त्यानंतर आमचे तबला वाजक आहे चंदू महाराज, गोपाल पेड वाजक काय गोपाल चंदू गोपाल महाराज, चंदू महाराज, ओम महाराज, सर्व टीम आणि सर्व जय बाबाजी भक्त परिवार आणि समस्त गावकरी मंडळी, अकोले वाडगाव, सर्व जाती धर्मातील मान्यवर सर्वांचाच आज ह्या तुमच्या सर्वांचा दर्शनाचा योग आलेला आहे नवले पाटील परिवाराने. आणि ज्यांनी आम्हाला आग्रह केला ते सोपान गंगाधर पाटील नवले, कारण की त्यांनी म्हणाले की महाराज तुम्हाला यावाच लागतं. म्हटलं काका कार्यक्रमाची तर व्यस्तता खूप आहे, पण वेळात वेळ काढून येऊ. तर त्यांच्याही शब्दाला आम्ही मान देऊन ही सेवाचा योग आम्हाला आलेला आहे. पुण्यस्मरण हा शब्दाचा अर्थ घ्या. पुण्यस्मरण माणसाला मरावाच लागतं. शब्द काय आहे? पुण्य, नंतर काय आहे? स्मरण. मरण हा शब्द कुठून आलेला आहे? वाल्मिकी रामायण मधून आलेला आहे. कारण वाल्ह्या कोळी ज्या वेळेस होता त्यावेळेस त्याला राम म्हणता येत नव्हतं, तो काय म्हणत होता? मरा. मग तो मरा शब्द कलियुगामध्ये समोर तो मनुष्यगणामध्ये आला आणि त्याचं आपण काय म्हणलं? पुण्यस्मरण. पुण्यस्मरण हा शब्दाचा अर्थ असा आहे की जीवनामध्ये मेल्यानंतरही पुण्य लागतं, त्याचा अर्थ पुण्यस्मरण. आणि त्या पुण्यस्मरणार्थी आजची प्रवचन सेवा आमच्याकडे आलेली आहे. मग मनुष्याने विचारलं की पुण्य आणि मरण याच्यामधला अंतर, तो अंतर कसा शोधायचा? तर तो अंतर शोधण्याकरता आपल्याला मृत्यू लोकात जन्माला यावं लागतं. कुठे यावं लागतं? हे मृत्यू लोक आहे आणि इथं पुण्य साठवलेलं आहे. आणि ते पुण्य साठवल्यानंतर आपले एक अंकशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की मनुष्य देह रूपी सर्व कीर्तापुरी उपी, म्हणजे मनुष्याला जन्माला आल्यानंतर त्याचं कर्म करावं लागतं आणि कर्म केल्यानंतर ते पुण्याचा साठा तयार होतो. काय होतो? पुण्याचा साठा. आणि पुण्याचा साठा तयार झाल्यानंतर त्याचं मरण येतं. मरण तुम्ही असू मी असू, जो जन्माला आलेले त्याला मरावाच लागणार. कारण की देवालाही चुकलं नाही आणि देवाच्या बापालाही चुकलं नाही. कारण की रामाचे वडील दशरथ होते, त्यांनाही चुकलं नाही. म्हणून मी सांगतो पुण्य करणारे भरपूर आहे, पुण्य करणारे भरपूर आहे, पण मेल्यानंतर ही स्मरणात राहणं याच्याकरता संतान उत्तम रागा तिथे नवले पाटील सोपन काका आहे. कारण की वडील नसताना बी काय करू राहिले? त्यांची पुण्यतिथी करू राहिले. मग पुण्यतिथी आहे, मग पाप तिथी केव्हा येते? बरोबर आहे का नाही? जशी पुण्यतिथी आहे ना तशी पाप तिथी पण आहे ना. पापाची तिथी केव्हा येते? ज्या वेळेस तुम्ही एखाद्याला विनाकारण त्रास देत असाल ती पाप तिथी, आणि तुम्ही दुसऱ्यावरती परोपकार करत असाल ती पुण्यतिथी. म्हणजे विचार करा, माणूस पापी असला आणि पुण्यवान असला तरी मरावा लागतं. साधू असू, देव असू, संन्यासी असू. का म्हणे एक मरणची सरे, तू का म्हणे एक
उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे तुका म्हणे एक मरणची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. कारण की मरावं लागतं, पण मेल्यानंतर पुण्य कसं व्हायचं, तर हे पुण्य एका दिवसाचं नाही राहत किंवा एका जन्माचं राहत नाही. म्हणून जन्मोजन्मी पुण्य करावं लागत. काय करावं? जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले 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 तेव्हा या विठ्ठल कृपा केली तेव्हा या विठ्ठल कृपा केली जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहु. कारण की बहु जन्मी पुण्य केले. कारण की पुण्याची गणना कोण करी. माऊली सांगतात ना, पुण्याची गणना कशी करायची, तर त्याचं सांख्यशास्त्र सांगतं की जीवनामध्ये मनुष्य जन्माला येतो. जन्माला यायच्या अगोदर त्याला 9 महिने लागतात, नंतर 9 दिवस लागतात. कारण की पुराण आपले 18 आहे. किती आहे? पुराण 18 आहे. दिवस 9 लागतात. कारण की ज्या वेळेस तो पुण्य करतो, पुण्य केल्यानंतर त्याला 9 महिने आईच्या गर्भात जावं लागतं. त्यानंतर तो 9 दिवसानंतर बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर त्याची पुण्य संख्या अशी असते की पुण्याची गणना कोण करी. ज्या दिवशी तो जन्माला येतो त्याच दिवशी त्याची मृत्यू पण लिहिलेली असते. कारण की काय आहे, यम आणि नियम याच्यामधला अंतर ज्याला कळाला ती जगाची माऊली झाली. कोण झाली? जगाची माऊली. एका व्यक्तीची नाही. म्हणून नेम आणि नियम आणि यम. आता यम जर सगळ्याला म्हणल्यानंतर यमाचं काय आहे? यमाचा पाहुणा प्राणी वय, त्याचा पाहुणाच तो आहे. पण असे काही तपस्वी या पृथ्वी तलावर जन्माला आले की पितामह भीष्म. पितामह भीष्मांचा घाम पुसायला कोण होतं? यम होतं. यम कोण होतं? यम. सर्व त्याला बिहेत होते. तो यम पितामह भीष्मांचा घाम पोसत होता. कारण की त्यांना इच्छा मरण होती. आता पृथ्वी तलावरती इच्छा मरण कोण आलाय? पितामह नंतर कोण आलाय? कोणालाच नाही ना. मग पितामह गंगापुत्र होता. म्हणून आपल्यामध्ये काय करतो? आपली अस्थि कुठं टाकीत आपण? गंगामध्ये टाकीतो. आणि ती अस्थि गंगामध्ये टाकल्यानंतर त्या आत्म्याला मोक्ष भेटतो. काय भेटतो? मोक्ष भेटतो. मोक्ष करता एक दगड असतो. काय असतो? दगड. आणि तो दगड काय करतो? आपण 10 दिवस 10वा उस्तर आपण साईडला ठेवतो. 10व्या दिवशी तो सोबत घेतो. त्याला मोक्ष म्हणायचं. काय म्हणायचं? मोक्ष. तो दगड नाही, त्या दगडाद्वारे तो प्राण आहे. मग संख्याशास्त्र सांगतं तो दगड ज्या दिवशी 10व्या दिवशी होतो, 10वा झाल्यानंतर त्याला तिलांजली देते. तिलांजली दिल्यानंतर 13 दिवस येतो. 13वा होत असतो. 13वा झाल्यानंतर त्या आत्म्याला स्वर्गाकडे जाण्याकरता रस्ता असतो. स्वर्गाकडे जाण्याकरणारा रस्ता एकच. कारण ग्रस्त आश्रमामध्ये असं सांगितलेलं आहे की 365 दिवस आहे. 365 दिवसामध्ये एक माणूस 3 टाइम जेवत असेल ना. किती? 3 टाइम. 3 टाइम जेवल्यानंतर ती व्यक्ती जी आत्मा असतो तो शांत होण्याकरता आपण महिन्याला काय करतो? उपास करू घालतो. काय घालतो? त्याच्या महिन्याने काय करतो? उपास करू घालतो. उपास करू घातल्यानंतर 1 महिना आला का तो उपास करू जेवला की 1 महिना तो आत्मा स्वर्गाच्या दिशेने चालतो. असं महिना 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 करत करत असं 11.5 महिन्यात कोणी वर्ष श्राद्ध करतं, कोणी 12 महिन्यात करतं. मग 3 टाइम जेवण आहे. 365 गुणिले 3 किती होते? 1100 किंवा 1200 होता असं. म्हणून वर्ष श्राद्धाला आपण किती लोक जेव घालतो? 1100 तर 1200. मग तो आत्मा स्वर्गात जातो. स्वर्गात गेल्यानंतर यमाकडे जातो. कुठं जातो? यमाकड. यमाकड गेल्यानंतर चित्रगुप्ताला विचारलं जातं की पृथ्वी तलावरती याने काय केलेलं आहे.
आणि काय नाही केलेलं मग ते चित्रगुप्त त्याची टोटल देतो आणि टोटल दिल्यानंतर त्याला नरकात टाकायचं का स्वर्गात जायचं का पुन्हा पितृलोकात यायचं हे चित्रगुप्ताच्या हातात असतं. म्हणून 3 गुणिले 365. पण आपल्याला काही एकादश असते, काही सोमवार असतो, काही गुरुवार असतो, काही मंगळवार असतो. मग ते भोजन कोणाला द्यायचं? बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का? बोलतं होत जा. ते भोजन कोणाला द्यायचं? एकादशीचं भोजन कोणाला द्यायचं? गुरुवारचं भोजन कोणाला द्यायचं? मंगळवारचं भोजन कोणाला द्यायचं? शनिवारचं भोजन कोणाला द्यायचं? कारण की तुम्ही 2 टाइम जेवतात, पण सकाळचं भोजन तुम्ही फलाहार करतात किंवा साबुदाणा खातात किंवा भगर खातात तुमच्या परिवाराच्या नुसार. पण त्या एका टाइमचं भोजन क्षय तिथीत जातं. कुठं जातं? जसं महिन्यामध्ये 2-3 तारखा किंवा 2-3 तिथी क्षय येत असतात. काय असतं? मग उपास केलेलं पुण्य क्षय होतं. क्षय होत नसतं, तिथी क्षय होत असती. कारण की त्या टायमाचं जेवण जर आपण गाईला दिलं, कुत्र्याला दिलं, कावळ्याला जर दिलं तर आपले पित्र तृप्त होतात. कोण सांगतं? गरुड पुराण सांगतं. कोण सांगतं? गरुड पुराण. गरुड पुराण मेल्यानंतर ऐकावं लागतं, पण गरुड पुराण जर जिवंतपणे ऐकला तर आत्म्याची पुनरुपी जन्मम पुनरुपी मरणम. काय? माणसाला पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं, पुन्हा पुन्हा मरावं लागतं. का? की त्यांनी पुण्य केलेलं आहे. पुण्याची गणना कोण करी? कारण की जर व्यास नसते तर आपल्याला ग्रंथ झाले नसते. म्हणून माऊली सुद्धा म्हणतात महाराज व्यासाची एक खूण. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खूण, द्वारकेचा राणा पांडवा करी, द्वारकेचा राणा पांडवा करी, द्वारकेचा राणा पांडवा करी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण. ज्ञानदेव म्हणे. बघा, ज्यांच्या जीवनामध्ये देव आहे त्यांच्या जीवनात जास्त दुःख आहे. पांडवाच्या जीवनात किती दुःख होतं, किती दुःख होतं. म्हणून पण एक सांगू का तुम्हाला, दुःख आणि आनंद ह्यो देवच देत असतो. विचार करा, कौरव 100 होते, किती होते? आणि पांडव 5 होते. पण कौरवाकडे काय होती? वासना होती. आणि पांडवाकडे काय होतं? वासुदेव होता. कोण होतं? वासुदेव. आणि जर वासुदेव असला तर सुख काय, दुःख सुद्धा लांब पळू शकतं. एवढी ताकद भगवान श्रीकृष्णामध्ये आहे. म्हणून ज्यांच्या पुण्यस्मरणानंतर निमित्ताने प्रवचन आहे ते गंगाधर गोपाळराव पाटील नवले. विचार करा, ते गंगाधर गोपाळराव पाटील नवले आणि त्यांची पुण्यतिथी ती गोपाल काळाच्या दुसऱ्या दिवशी. मग विचार करा ना, पुण्य आहे म्हणूनच आली ना. आणि तेच कारण की कार्यक्रम करणं सोपं नसतं. काय? कार्यक्रम करणं खूप अवघड असतं. पण ज्यांनी हा कार्यक्रम अवघडातला सोपा केला आणि बसायला सोपा दिला त्यांचं नाव बी सोपनराव गंगाधर नवले. बरोबर आहे का नाही? म्हणून वडिला करता, आई करता जो मुलगा जिजवतो ना तो सर्वश्रेष्ठ मानतो. कारण की का? ह्या जगामध्ये जर म्हणलं ना, सर्व तीर्थ आईच्या चरणाशी, सर्व देव बापाची चरणाशी. आई तुझ्या मूर्तिवाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्तिवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म
आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. तडपत्या उन्हात अन रखरखत्या रानात, तडपत्या उन्हात रखरखत्या रानात राहिलीस माझ्यासाठी आई कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेला उपवास. ओल्या मातीतून चालताना उडविले काठचे पाच. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना. पृथ्वीवरचं दैवत जे असेल तर सर्वप्रथम दैवत आपले आई वडील असतात. कारण की आई वडिलांच्या चरणाशी सर्व तीर्थ असतात. आणि त्या तीर्थाचा आपण जर एक तरी थेंब आपल्या मुखात गेला ना तर आपल्याला मोक्ष पण भेटतो, मोका पण भेटतो. काय संकटातून वाचण्याचा मोका पण भेटतो. मनुष्य म्हणतात आम्ही एवढी देवपूजा केली, एवढं सगळं केलं तरी आमच्या प्रारंभात पुण्य नाही, दुःख का? दुःखाचं कारण एकच असतं, प्रतिस्पर्धा. आणि प्रतिस्पर्धा म्हणजे काय? सुनावरती प्रेम करायचं, नातावरती नाही, आणि नातावरती प्रेम करायचं, सुनावरती नाही. याला प्रतिस्पर्धा म्हणतात. ही प्रतिस्पर्धा आपल्याला फक्त स्मशानपर्यंत नेणार. कुठं नेणार? कारण आपलं पुराण एवढं श्रेष्ठ आहे. 3 नंबरचं पुराण सांगतं पुरावतम प्रेशांती वसानम कृत्यम देहम प्रतिवास्तो नास्त्यम प्रवाह नजम प्रतिकाष्टो देहानम सुरुवातः. म्हणजे 3 नंबरचं पुराण काय सांगतं? हा देह आहे, हा जाणार आहे, शरीर संपणार आहे, विचार संपणार नाही, आत्मा जळणार नाही, शरीर जळणार आहे. म्हणून पुराण सर्वश्रेष्ठ आहे. याच्याही पुढे सांगतो तुम्हाला, पुराण प्रसिद्ध नामी 3 लोक. एक लोकाचा उद्धार होत नाही, 3 लोकाचा उद्धार होतो. किती? आकाश, पाताळ आणि स्वर्ग. किती होतं? मग विचार करा, पुराण इतकं श्रेष्ठ आहे. कारण पुराण इतकं श्रेष्ठ का आहे? का पुराणाचा पुरावाच एवढा आहे की हिंदू धर्मामधील जे दैवत आहे त्या विचार करा, स्मशानमध्येही पाणी पाजल्या जातं. किती श्रेष्ठ हिंदू धर्म, किती श्रेष्ठ आहे. स्मशानमध्येही पाणी पाजलं जातं. पण आपल्याकडे सध्या काय प्रस्ताव झाले माहितीये का? आता आम्ही कुंभमेळ्याला होतो. कुंभमेळ्याला असताना आम्हाला तिथे एक साधू भेटले, आमच्या आखाड्याचे, श्री पंचदशी नाम जुन्या आखाड्याचे. ते म्हणाले स्वामीजी मी मराठीत सांगतो, त्यांनी मला हिंदीत सांगितलं. तर जे आपण आपलं स्मशानभूमी असतं का म्हणे, स्मशानभूमी, तर हे प्रेत त्या स्मशानभूमीमध्येच जाळलं पाहिजे. का? पण आता कसं असतं, आपण शेतकरी लोक असतो म्हणून प्रत्येकानं प्रत्येकाच्या जागेमध्ये, शेतामध्ये व्यवस्था केलेली असते. बरोबर आहे का नाही? पण ती व्यवस्था आणि स्मशानाची व्यवस्था याच्यामध्ये अंतर असतो. स्मशानमध्येही पाणी पाजल्या जातं. कुठं पाणी पाजल्या जातं? स्मशानमध्ये. एवढं पुराण श्रेष्ठ आहे. किती श्रेष्ठ आहे? मग दान श्रेष्ठ आहे का पुण्य श्रेष्ठ आहे? आता विचार करा, थोडं खोल जाऊ आपण. दान श्रेष्ठ आहे का पुण्य श्रेष्ठ आहे? का पुण्यतिथी श्रेष्ठ आहे? बरोबर आहे का नाही? दान श्रेष्ठ आहे का पुण्य श्रेष्ठ आहे का तिथी श्रेष्ठ आहे? तिथी म्हणजे काय? तारीख. पंचांगामध्ये 3 गण दिलेले असते. किती दिले असते? देवगण, मनुष्यगण, राक्षसगण. किती गण आहे? 3. आता आपण कोण असतो? एखादा देवगणाचा आहे, तो म्हटला मी देवगण आहे. काय आलं? त्याचा देवगण आला. एखाद्याचा मनुष्यगण आला. मनुष्याचं गणाचं कर्तव्य आहे त्याचा प्रपंच चालवणं, प्रपंच चालवून भगवंताची सेवा करणं, हे मनुष्यगणाचं काम आहे. राक्षस गणाचं काय काम आहे? देवाला त्रास देणं. बरोबर आहे का नाही? देवाला त्रास देणं. किती झाले? 3 गण झाले. मग दान श्रेष्ठ का पुण्य श्रेष्ठ का तिथी श्रेष्ठ? दानाने पुण्य होतं. कशाने होतं? दानाने. कारण दान महत्वाचं आहे, वाण नाही. वाण संक्रांतीला असतं. कुठं राहतो? संक्रांतीला असतं. वाण महत्वाचा नाही. आणि जो दान वापस घेतो त्याला वाण म्हणतात. कारण वाण हा शब्दाचा अर्थ असा आहे की पायातली वाहन ती देवापासून 100 फूट लांब राहते. मग तो जो दान घेतो तो वापस, त्याला हे काय म्हणतंय? त्याला वाहन म्हणलेलं. काय म्हणलेलं आहे? देवापासून तो किती लांब राहतो? 100 फूट. माणूस मंदिरात जाऊ शकतो पण त्याची वाहन जाऊ शकते का?
आपण मराठी भाषेत चप्पल बूट, बरोबर आहे का नाही? मग विचार करा, दान श्रेष्ठ आहे. काय श्रेष्ठ आहे? दानामुळं तिथी तयार होती, तिथीमुळं पुण्यक्षय होतं, आणि पुण्य झाल्यानंतर मनुष्याला मेल्यानंतर ही स्मरणात राहतो, त्याला पुण्यतिथी म्हणतात. आज ती पुण्यतिथी. विचार करा, गंगाधर गोपाळराव पाटील फक्त शरीरानं संपलेले. कशाने संपलेले? शरीरानं संपले का नाही? त्यांचे मुलं आहे, त्यांचे मुलं आज त्यांचे काय करू राहिले? पुण्यतिथी करू राहिले. मग पुण्यतिथी केल्यानंतर त्यांनी मागील जन्मामध्ये जे काही दान केलेलं असेल ना, तर ते श्रेष्ठ असतं. म्हणून म्हणतात, हेची दान ग देवा, हेची दान दे गा देवा, देवा हेची दान दे गा देवा, देवा हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, तुझा विसरण बाबा, हेची दान देवा देवा, तुझा विसरण बाबा, गुण गाईन आवडी आवडी, गुण गाईन आवडी आवडी गुण गाईन, आवडी आवडी गुण गाईन, हेची दान देगा. दान शब्दाचे 3 अर्थ होतात: भौतिक दान, स्वार्थदान आणि कर्मदान. आता फक्त आपल्याला खालचं दान माहित आहे, वरचं दान माहित आहे का? नाही. वरचं दान फक्त कोणाकडे? राक्षस गणाकडे. मी बोललो 3 गण आहे. किती गण आहे? 3 गण, बरोबर आहे का? आता वरचं दान कोणाकडे? राक्षसाकडे. राक्षस गण आहे तो. कारण वरचं दान आहे, आपल्याला खालचं दान माहित आहे, पण वरचं दान माहित नाही. वरचं दानाचा अर्थ एकच होतो का इंद्राची परेशानी. कोणाची परेशानी? इंद्राची. जर एखादा असुर तप करायला लागला तर वरचं दान भेटतं, आणि वरचं दान भेटल्यानंतर इंद्राला त्रास होतो. म्हणून वरचं दान काही कामाचं नाही. किती मोठला दान असला तर शेवट त्याला वर आणि दानच दिलेलं आहे. काय? एक वरदान. आणि आपण म्हणतो वर्ष श्राद्ध. काय म्हणतो? वर्ष श्राद्ध महाराज. कारण की वर्ष श्राद्धाचा अर्थ असा असतो, माणसाला वर्ष झाल्यानंतर ते एकचा आकडा संपतो, आणि पितृपक्ष श्राद्ध म्हणलं जातं. काय जातं? श्राद्ध आणि श्राद्धा याच्यामध्ये फरक असतो. देवावरती जशी श्रद्धा असेल तसा देवाचा भाव भेटेल. म्हणून सांगतात, भावम प्रवत्तम विषामृत्यम विष प्रवांत क्रतावेशानम. म्हणजे विष आणि अन्न याचा मधला जर अंतर कळाला तर त्याला देव कळाला. काय कळाला? देव कळाला. देव कळणं एवढं सोपं नाहीये, त्याला पुण्य करावं लागत. काय करावं लागत? पुण्य. पुण्य फळले बहुत दिवसा, पुण्य फळले बहुत दिवसा, पुण्य फळले बहुत दिवसा, पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो, संत चरण पावलो, आजी फिटले माझे कोडे, आजी फिटले माझे कोडे, आजी फिटले माझे कोडे, आजी फिटले माझे कोडे. म्हणून जीवनामध्ये पुण्य महत्वाचं आहे. पुण्य साठवलं तरच आपलं पुण्य होईल. पुण्य शोधून बी तुम्हाला पुण्यात भेटणार नाही, पण पुराणात अवश्य पुण्य भेटल. पुण्यात भेटणार नाही, पुण्यात मागाई भेटल. काय भेटल? पण पुण्य जर शोधायचं असेल तर त्याला पुराणात यावं लागतं. कुठे यावं लागतं? पुराणामध्ये. आणि आपल्या हिंदू धर्माचा पुरावा इतका श्रेष्ठ आहे की पुराण अतिश्रेष्ठ मानलेले. का मानलेलं आहे माहितीये का? जीवनामध्ये 84 लक्ष योनी आहे. किती आहे? आणि त्या 84 लक्ष योन्यामध्ये त्याच्यावर लक्ष कोणाचं आहे? यमाचं आहे. कोणाचं आहे? 84 लक्ष योन्यावरती हृदयाला स्पर्श करून जाणार दृष्टांत आहे बरं का. हे घेऊन जा जीवनामध्ये. काय? 84 लक्ष योनी आहे, त्याच्यावर लक्ष कोणाचं आहे? यमाचं. आता व्यासपीठ आहे, व्यासपीठून असं बोलायला नाही पाहिजे, कारण की एक आमच्याकडे कालच देवेंद्र फडणवीसचा पी आलता, त्याचा अभिषेक होता, 4था शनिवार होता. अभिषेक वगैरे झाला
आणि तो पीए, मुख्यमंत्रीचा पीए आम्हाला काल म्हणला का महाराज आश्रमाला काय दक्षिणा काय निधी लागतो तो देतो. मी म्हणलं साहेब हे देवाच्या जीवावर जगणारे लोक आहे आम्ही, भिक्षा मागणारे लोक आहे आम्ही, बरोबर आहे का नाही. मग आता एक लक्ष द्या, विषय आला काय 84 लक्ष काय युन्या आहे, त्याच्यावर लक्ष कोणाचं आहे यमाचं आहे. मग मी त्यांना म्हणलं 84 लक्ष युन्या आहे त्याच्यावर लक्ष यमाचं आहे, मग किती लक्षाचा निधी आणल्यानंतर निधन होणार नाही बोला. किती लक्षाचा निधी आणल्यानंतर निधन होणार नाही, किती लक्षाचा आणा ना. लक्ष म्हणजे लाख म्हणतो आपण मराठीत, किती म्हणतो लक्ष म्हणजे लाख. मग किती लक्षाचा निधी आणल्यानंतर आपलं निधन होणार नाही. वरदानवाले गेले, आपण आयुष्यवाले, आणि आयुष्यवाले फक्त औषधावर जगत. कशावर जगत आहे औषधावर. आपण आयुष्यवाले आणि जगतो कशावर आयुष्यावर. आणि औषध कोण देतं आपल्याला डॉक्टर. मग आपलं आयुष्य कुठं आलं आता आयुष्य औषधावर आलं. मग ते औषध श्रेष्ठ करण्यासाठी काय लागतं संत लागत. काय लागतं कितीही मस्तक मस्तीत आलं आणि संतांच्या चरणावरती पाय जर ठेवला ना ते मस्तक मस्तीत आलेलं मस्त होतं. म्हणून म्हणतात मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. पाय तुझे गुरु राजा, हीच माझी देव पूजा. पाय तुझे गुरु राजा, पाय तुझे गुरु राजा, पाय तुझे गुरु संताची ये पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्याचा, सर्व भावे दास झालो त्याचा. संतांच्या पायी जर आपलं मस्तक टेकलं आणि संतांच्या चरणावरती जर विश्वास ठेवला तर देव सुद्धा 14 वर्ष करता नाही एक अवतारा करता खाली येतो. प्रभू रामचंद्र आलते. कोण आलते प्रभू रामचंद्र. कोणावर विश्वास ठेवला वैशिष्ट्यावरती. मग आपण जर रस्त्याच्या दगडावरती विश्वास ठेवतो की गंगापूर अमका अमका किलोमीटर आहे, मग संतावर विश्वास का ठेवू नये. कारण संत मार्ग दाखवतात आणि त्या मार्गाने तुम्हाला मार्क भेटतात. आणि जर तुमचे मार्क चांगले असेल तर तुम्ही पास होणार. काय होणार पास होणार ना त्या मार्गाने गेल्यानंतर. पण आम्ही मार्गाने जातानाच जर आम्हाला रस्त्यात जर मार्की गाय किंवा मार्क बैल भेटला तर आम्ही मार्गावर कसं काय जाऊ. मार्की बैल आणि मार्की गाय म्हणजे का काय देवाच्या नादी लागले, काय बाबाच्या नादी लागले, बरोबर का नाही. अरे देवाच्या नादी लागण्याला कधीच भिकारी नाही झाला. सुदामा झाला दरिद्र होता फक्त. सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पीडिला. सुदामा मुष्टीभर पोहे देऊनी त्याच्या भेटीस ही गेला. मुष्टीभर पोहे देऊनी त्याच्या भेटीस गेला. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला. अरे विठोबाचा धर्म जागो त्यांचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्यांचे चरणी लक्ष लाग. आता किती गण झाले दोन. देवगण राक्षसगण. आता राहिला मनुष्यगण. बरोबर आहे का. मग मनुष्याचं कर्म काय आहे देवाची भक्ती करणं. देवाची भक्ती करून पित्र लोकांचं पोट भरायचं, साधूचं पोट भरायचं,
धर्माचं पोट भरायचं याच्यासाठी मनुष्यगण अति उत्तम आहे. कशासाठी आहे? आणि मनुष्यगणामध्ये जेवढं पुण्य होतं ते देवगणामध्ये होत नाही, राक्षस गणामध्ये होत नाही. कारण की गृहस्थ आश्रम सर्वश्रेष्ठ सांगितले. काय सांगितले? गृहस्थ आश्रम सर्वश्रेष्ठ. देवादेवामध्ये पण भांडणं होते, पण देवात शिव्या दिल्या जात नाही. देवादेवात भांडणं होते, पण त्यांच्या शिव्या दिल्या जात नाही, त्यांच्या श्राप दिल्या जातो. काय जातो? आणि आपल्यात काय दिल्या जात्या? शिव्या. मग विचार करा, देव कधी शिव्या देत नाही, ते फक्त एक कुणाला काय देते? श्राप देते. मग तो श्राप कोणाला लागला? देवाला. आणि देवाला जर श्राप लागला तर त्याला मृत्यू लोकात यावं लागत, म्हणजे पृथ्वी तलावरती. आणि पृथ्वी तलावरती आल्यानंतर त्या शापाचा परिणाम प्रभू रामचंद्राला भोगावा लागला. म्हणून संख्याशास्त्र सांगतं जीवनामध्ये पुण्य कसं करायचं. तर प्रभू रामचंद्राचं एक उदाहरण देतो मी तुम्हाला. त्यांना श्राप लागला तर पूर्ण अयोध्येला त्रास झाला. कोणाला झाला? झाला का नाही? संख्याशास्त्र सांगत. कोण सांगत? मी नाही, संख्याशास्त्र सांगत. जर तुम्ही एखाद्याला जर त्रास, एखाद्याला जर विनाकारण दुःख देईल असेल तर तुम्हाला नाही, तुमच्या परिवाराला नाही, डायरेक्ट कुळाला, कुठं? कुळाला सुद्धा तो त्रास भोगावा लागतो. म्हणून एवढं सांगितलं. प्रभू रामचंद्राला भोगावा लागला, त्यांच्या भावाला भोगावा लागला, भावाच्या पत्नीला भोगावा लागला, प्रजाला भोगावा लागला, राजाला भोगावा लागला आणि रंकाला भोगावा लागला. पण केव्हा? जोपर्यंत आयत होतो तोपर्यंत भोगावं लागला. पण ज्या वेळेस त्यांना सिद्धांत भेटला का जीवनात वनवास भेटला, काय? राम जब वन गए तब राम बन गए. बरोबर आहे काय? राम जब वन गए तब राम बन गए. आता आपल्या जीवनामध्ये जर कष्ट नाही झाले तर आपण बनू शकतो का? नाही. म्हणून जीवनामध्ये दुःख येणं गरजेचं आहे. त्या दुःखातून आपण संसार करून भगवंताचं चिंतन करणं हे. म्हणून रामाला तो श्राप ढिल्ला केव्हा झाला? ज्यावेळेस त्यांना अयोध्याची सीमा ओलांडली. सीमा ओलांडल्यानंतर त्यांना तो सोपा का झाला? हनुमंतराया भेटले, सुग्रीव भेटले, अनेक लोक भेटले आणि तो वनवास काय झाला? सोपा झाला. काय झाला? म्हणून साधूच्या संगतीत राहिल्यानंतर काय होतं? सोपा होतं. आणि जर जीवन सोपा जर झालं आणि आपल्या जर पुण्याचा साठा जर झाला तर आपले पोरं आपली पुण्यतिथी घालू शकतात. पण आपले पोरं आपली पुण्यतिथी फक्त पितृपक्षातच घालतात. केव्हा घालतात? पितृपक्ष. दोनच पक्ष आहे, कृष्ण पक्ष, शुक्ल पक्ष. किती पक्ष आहे? आताचे सोडा, पृथ्वीवरचे पक्ष, त्याच्याशी घेणं नाही मला. कारण की हत्तीच्या डोक्यावर चिमणी बसल्यानं हत्तीला काही फरक पडणार आहे का? नाही. कारण ती चिमणी, हत्ती केवढा आहे? मग दोन पक्ष आहे. या दोन पक्षामध्ये आपलं एक पक्ष असतं, त्याच्यात कृष्ण पक्षामध्ये श्राद्ध येतं. कधी येतं? कृष्ण. कारण कृष्ण पक्षात श्राद्ध येण्याचं कारण काय आहे की भगवान श्रीकृष्णाला एवढे मुलं होते, एवढ्या मुली होते, 56 लाख यदुवंश होते. किती होते? 56 लाख यदुवंश होते. पण त्या यदुवंशाचा बी नाश झाला. केव्हा झाला? पितृपक्षामध्येच. केव्हा झाला? अष्टमी तिथीला त्यांचा जन्म झाला, आता श्रावण महिन्यात. बरोबर आहे का नाही? गोकुळाष्टमी आता झाली परवा, कालचा काला होता. बरोबर आहे का नाही? तर 56 लाख यदुवंशाचा बी नाश केव्हा झाला? संतांची निंदा केल्यानंतर. याचा पुरावा आहे. 4 नंबरचं पुराण सांगतं. किती? 4. 18 पुराण आहे. मी पुण्यावर बी येणार आणि पुराणावर बी येणार आणि पुरावर बी येणार आणि पू असतो का अंगामध्ये घाण झाल्यानंतर त्याच्यावर बी येणार. बरोबर आहे का नाही? पुराण. महाराज ज्या वेळेस एका पोटाला त्यांनी काय केलं? यदुवंशाच्या खप्पर बांधलं आणि खप्पर बांधलं. जा साधूला सांगितलं, तुला लय कळत ना, याला मुलगा होईल का मुलगी होईल सांग. साधूचा अपमान झाला आणि साधूना श्राप दिला आणि 56 लाख यदुवंशाचा नाश झाला. आज बी 56 लाख यदुवंशाचा नाश झाला तर भगवान श्रीकृष्णाच्या खानदानमध्ये कोणी पितृपक्षात त्यांना कावळा मागायला कोण नाही. कारण ते देव होते, पण पृथ्वी तलावर यदुवंश होते ना. बरोबर आहे का नाही? देव अमृत पेलेला आहे, पण तो सध्या कुठे आहे? पुण्याच्या ठिकाणी, पृथ्वी लोकावरती, मृत्यू लोकावरती. आणि मृत्यू लोकावर असल्यानंतर सांगितलं की देवाने सगळ्या यदुवंशाचा नाश झाला. बरोबर आहे? आज बी यदुवंशाला पित्रात कोणी तर्पण द्यायला नाही आहे. का एक संतांचा श्राप एवढा लागू शकतो. देवाचं कुळ नष्ट होऊ शकतं तर मनुष्याचं कुळ कुठं हरवलं? बरोबर आहे का नाही? मग विचार करा,
देवामध्ये फक्त भगवान शिवशंकराचे दोनच मुलं श्रेष्ठ आहे. किती? दोन. पूज्यने बी आहे आणि वंदिने बी आहे आणि आचार्य बी. का? की भगवान गणेशाची पूजा आपण पहिल्या करतो, बरोबर आहे, कार्तिकाची पूजा करतो. मग 33 कोटी देवामध्ये जर विचार केला तर फक्त भगवान शिवाचेच मुलं श्रेष्ठ आहे. किती? भगवान शिवाचे. रामाचे होते पण ते श्रेष्ठ नाही. भगवान श्रीकृष्णाचे पण होते पण पूज्यनी नाही. आहे का? वंदनी नाही. नाही, रामाचे मुलं वंदनी नाही, भगवान श्रीकृष्णाचे मुलं पूजनी नाही, फक्त भगवान शिवशंकराचे. आणि भगवान शिवशंकर आपल्याला शेवट पाणी कुठं पाजतो? मी मोगाच बोललो, स्मशानमध्ये बी भगवान शिव पाजवतो. कारण एवढा पुराणाचा पावर आहे. किती पावर आहे? मग विचार करा, जीवनामध्ये ज्यांची पुण्यतिथी आहे, मग तुमची एक तिथी आहे, तुम्ही जन्माला आले एक तिथी आहे, मेले एक तिथी आहे, बरोबर आहे का? पण जन्माला आल्या तिथीवर तुमची पुण्यतिथी होती का गेलेल्या तिथीवर पुण्यतिथी होती? गेलेल्या, बरोबर आहे का? मग येणाऱ्या तिथीला किती दिवस लागले? 9 महिने 9 दिवस. उपपुराण 18 आहे, पुराण 18 आहे, बरोबर आहे का नाही? 9 9 किती झाले? 18. 9 महिने आणि पुढले 9 दिवस किती झाले? संख्याशास्त्र जातो, 18 झाले. मग 8 पुराण किती आहे? 18, बरोबर आहे का नाही? मग 18 पुराणामध्ये आता 5व्या पुराणावर येतो. किती वेळ येतो? 5वं पुराण सांगतं का पुण्य कसा करायचं. आता एका पुराणाना एवढा पुरावा आणला, शिव महापुराण कथा, बरोबर आहे का नाही? शिव महापुराण कथा. कारण भगवान शिव आहे, त्यांची रास कुंभ आहे आणि जिथं शिव महापुराण कुंभ असतो तिथंच कुंभ असतो. कुंभ आता आमचा अयोध्येत झाला, कुठं झाला? पण जिथं शिव महापुराण कथा आहे, कारण भगवान शंकराचीच रास कुंभ आहे. कोणाची? मग शिवपुराणला सगळ्यात जास्त गर्दी आहे का नाही? मग शिवाचा कुंभ कुठे आहे? जिथं कथा आहे तिथं आहे. मग शिवपुराण असं सांगतं की कावळा शिवायपर्यंत काय? कावळा शिवायपर्यंत पिंड जातो का? पिंड ते ब्रह्मांड, बरोबर आहे का नाही? पुत्र असावा गोंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. मग पुत्र कसा असावा? तर नवले पाटील जे परिवार आहे, सोपान गंगाधर पाटील नवले, पुत्र असावा गोंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. आज जर त्यांच्या आई वडिलाच्या पुण्यस्मरणानंतर ते आपल्या यासाठी देव कार्य करते, संतांचं प्रवचन करतात, याच्या करता ते किती श्रेष्ठ असत. विचार करा, आई वडील श्रेष्ठ म्हणून तर आपण दुनियात येऊ शकतो ना, बरोबर आहे का नाही? जरी आम्ही संन्यासी झालो, बरोबर आहे का नाही? झाला संन्यासी पण मध्यांमध्ये तोंडवाशी, बरोबर आहे का नाही? संन्यासाला ही जीवनामध्ये फक्त सुतक पडत नाही. काय पडत नाही? कारण त्यांनी सगळं सोडलेलं असतं, घर दार सगळं, स्वतःचं पिंडदान केलेलं असतं. म्हणून तुमच्यामध्ये तुमच्या आईचे 21 कुळ आणि बापाचे 21 कुळ, असे 42 कुळाचा उद्धार होतो. केव्हा? पण तुमच्या घरामध्ये कोणी पुण्यवान जन्मलं तेव्हा. केव्हा? बरोबर आहे की नाही? 42 कुळाचा उद्धार करायचा. किती करायचा? एक नाही, 1 कुळाचा उद्धार कोणी केला? वाल्मिक ऋषीने. मी पहिलाच बोललो ना तुम्हाला, किती कुळाचा केला? एका. कारण की त्यांना पहिला शब्द कोणता घेतला? मरा. आणि आपण ज्यांच्यावर एक आहे पुण्यस्मरण, बरोबर आहे का नाही? पुण्यस्मरण आहे. मग आपण मरण हा शब्दाचा अर्थ आहे तुम्ही मरणार, मी मरणार, पण कालावधीमध्ये मरणार. लोक म्हणतात गेलेला आत्माही वापस आणतो. सती सावित्रीने आणला होता का नव्हता? पण याचा विचार करा, तुमच्या जीवनामध्ये पाप, मृत्यू आणि पुण्य येत असतं. केव्हा येत असतं? ज्या वेळेस तुम्ही एखाद्या संकटातून चाललो, नाही अरे मी मरता मरता वाचलो बरं का, बरोबर, त्यावेळेस तुमच्या पुण्याने तो काय आला? वापस आला. असं तुमच्या जीवनामध्ये 100 वेळेस तुमचा मृत्यू वाचला जातो. किती वेळेस जातात? 100 वेळेस तुम्ही वाचशाल. किती? पण 101 वेळेस वाचू शकणार नाही. कारण की स्वतः भगवान श्रीकृष्ण फक्त 20 फुटावर होते आणि अभिमन्यू फक्त 20 फुटावर होते. स्वतःचा देव मामा असताना जर भासाचा प्राण नाही वाचू शकला तर आम्ही तुम्ही कोण कोणाचा प्राण वाचू शकणार? देह जाईल, 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 देह जाईल,
देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल त्यासी काळोबा खाईल त्यासी काळोबा खाईल देह जाईल 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 देह मग हे जाणारी वस्तू आहे, कारण जी मोजल्या जाती ती जात असती. पैसे मोजले जाते जात असतात, आयुष्य मोजले जात असतं जात असतं. मग आपण जाणारी वस्तू आहे. कशाची वस्तू आहे? राहणारी वस्तू नाही. ह्या जगात राहणारी एकच वस्तू आहे, ती म्हणजे पुण्य. जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत पुण्य राहत. कितीपर्यंत? चंद्र सूर्य तोपर्यंत पुण्य राहत. मग आता पुण्य राहण्याकरता मग काय करावं लागल? पुण्य राहण्याकरता पैसे कमावं लागल. मग पैशाने पुण्य भेटतं का? नाही भेटत. पैशाने फक्त परिवार चालतो आणि परिवारातून आपला धर्म चालतो. धर्म चालल्यानंतर हरिनामाचे सप्ते चालतात, कीर्तन चालतात. ही पैशाची ताकद आहे. कशाची ताकद आहे? कारण आजकाल ती लागतीच ना. पण पुण्य त्याच्याही पेक्षा पुढे गेलेलं आहे. किती गेलेलं आहे? त्याच्याही पुढे गेलेलं आहे. पुण्य त्याच्या पुढे जाण्याची गरज का आहे? तर भगवान श्रीकृष्ण सांगतात, यदम व्रते वशोनम प्रत्यम सकलम कृते वाशोननम न्यायम प्रति सकलम वद्यम शास्त्रम परिवेदास्तम. म्हणजे जर तुम्ही शास्त्रानं बोलत असाल ना तर देव तुम्हाला वाचील. पण तुम्ही जर शास्त्र सोडून बोलत असाल ना तर देव काय? तुमचं कर्म तुम्हाला वाचू शकणार नाही. कारण सर्व कर्म श्रेष्ठ धनुर्धारी पण होते. बरोबर आहे का नाही? पण देव नावाची वस्तू सोडली आणि जीवनामध्ये दुःख आलं. पण देव नावाची वस्तू जरी सोडली आणि पुण्य नावाची वस्तू जर आली तर तीच कुंतेकडे भगवान श्रीकृष्ण आले. म्हणून मी मोगाच म्हणलं, व्यासाची या खून आणि द्वारक्याचा राणा पांडवा घरी. खून या शब्दाचा अर्थ असं होतो की 100 कौरवाचा खून केला. बरोबर आहे? खून. आता मराठीत काय म्हणतो? खून. इंग्लिश मध्ये मर्डर, हाफ मर्डर. बरोबर आहे का? मग कौरवाचं हाफ मर्डर नाही झालं, फुल मर्डर झालं. किती झालं? फुल मर्डर. म्हणून व्यासाची या खून आणि द्वारकेचा राणा पांडवा घरी. तुम्ही जर श्रद्धेने देवाला पुकवलं तर देव तुमच्या घरी येणार. आणि तुम्ही जर श्रद्धेने असुराला कमवलं तर असुर तुमच्या घरी येणार. जसं मन तशी श्रद्धा, जशी भक्ती तसा विश्वास. आणि तो विश्वास आपल्याला देवापर्यंत घेऊन जाण्याकरता काय लागत असतो? देवाची भक्ती करावं लागते. म्हणून भक्ती करण्यासाठी त्याला पुण्य संचित लागत असतं. म्हणून पंचांगणामध्ये जर गेलो आपण 3 गण आले. बरोबर? आता शेवट सांगतो पुण्याची गणा. गण. गण शब्द कसा आहे? आता 15 ऑगस्ट झालं. काय झाला? तर गण हा शब्दाचा अर्थ काय? त्याला रिव्हॉल्वर. जसं माझ्या मागं हा पोलीसवाला उभा आहे, याच्या कमराला रिव्हॉल्वर. बरोबर आहे का नाही? गण म्हणजे रिव्हॉल्वर. बरोबर? रिव्हॉल्वर. मग गण हा शब्द आहे आणि आर्मी आहे. स्वातंत्र्य दिवस झाला. बरोबर? तर त्या आर्मीतील त्या गणाने त्याने काय केलं? शत्रूवरती हल्ला केला. शत्रूवरती हल्ला केल्यानंतर किती मेले? त्याला पाप लागला का? गण. मी काय बोलतो? गण. त्याने बंदुकीने AK-47 ना मारले. किती अपराधी मारले? खूप मारले. त्याला पाप लागला का? लागला का? नाही. त्याच्याकरता गण हा शब्दाचा अर्थ असा आहे की देशभक्ती जो करतो ना त्यांना शत्रूला मारलं ना त्याला पाप लागत नाही. म्हणून स्वतंत्र दिवस ए मेरे देश के हर कर्म अपना करेंगे, ए वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे, ए वतन तेरे लिए हो दिया है जान भी देंगे, वतन तेरे लिए। ओ तू मेरा कर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा ईमान है, तू मेरा कर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा ईमान है, ए वतन महबूब मेरे तुझ पे दिल कुर्बान है,
हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए हो दिया है जान तेरे लिए म्हणून त्याने किती मारले तर त्याला पाप लागल्या जात नाही, कारण तो देशाची सेवा करतो, आपल्या भारत देशाची सेवा करतो, भारत माताची सेवा करतो. तसंच आपल्या आईवडिलाची सेवा जो करतो आणि ते शरीररूपी गेल्यानंतर त्यांची पुण्यतिथी घालतो ना, त्यांची मुलंही त्यांची पुण्यतिथी घालतात. म्हणून आपलं शास्त्र सांगतात हा तिरंगा असतो, या तिरंगावरती पहिला भगवा रंग आहे. कोणता आहे? भगवा. म्हणजे एक गाणं आहे ना ते, भगवा मनात पाहिल्यानंतर आठवण येते पुन्हा पुन्हा. शिवबा शूर शिवबा साऱ्या शत्रूंच्या मन उडवूनी भगवा झेंडा फडकविला, भगवा झेंडा फडकविला. माझ्या शिवबान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला, शिवबान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. जिजाऊ मातेनं जन्म दिला वीरपुत्राला, जन्म दिला वीरपुत्राला. आई भवानीला त्याला वाहिल चरणाला, आई भवानीला त्याला वाहिल चरणाला. त्यास स्वराज्याचा, त्यास स्वराज्याचा नाश गुलामीचा, त्यास स्वराज्याचा नाश गुलामीचा. रक्त अभिषेक करविला, रक्त अभिषेक करविला. माझ्या शिवबान, माझ्या शिवबान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला, शिवबान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला, शिवबान वीर शिवाजीनं महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की वा. ते होते म्हणून तर आपण आहे, बरोबर आहे का नाही? म्हणून जीवनामध्ये जो भगवा रंग असतो, हा भगवा कशासाठी आहे? एक देवाचं प्रतीक आहे. म्हणून संन्याच्या लोकांच्या अंगावर भगवा कपडा असतो. कोणाच्या असो? ज्यांनी संन्यास घ्यायला असो त्यालाच अधिकार असतो भगवा कपडे घालण्याचा. अन्यथा दुसऱ्यांनी भगवा कपडा घातल्यानंतर त्याचा कुळाचा नाश होतो, कारण त्याचं पिंडदानच व्हायला राहत नाही. मनोमार्ग गेला तो तेथेच मुकला. कारण की मनाने कोणती गोष्ट करू नये, ती शास्त्राने करायची. शास्त्राने केल्यानंतर आपल्याला पुण्य भेटतं, आणि ते पुण्य म्हणून जीवनामध्ये आपला वेळ पण झालेला आहे, बरोबर आहे की नाही महाराज? 12:30 वाजलेले आहे. म्हणून सर्वांना नवले पाटील परिवार, आपले सोपान गंगाधर पाटील नवले, त्यांच्या आई वडिलांचं पुण्यस्मरण आहे. त्या पुण्यस्मरणानिमित्ताने आजची प्रवचन सेवा आणि तुमच्या सर्वांचा दर्शनाचा योग त्यांच्यामुळं आलेला आहे. म्हणून जीवनामध्ये एक छोटंसं उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला, आणि कथेला पूर्णविराम देऊ सेवेला. हे बघा, राम भगवान श्रीकृष्ण, तर भगवान श्रीकृष्णाचा 7 नंबरचा जावई आणि प्रभू रामचंद्राचा 3 नंबरचा जावई, बरोबर? इतकं याच्या मागास ऐकलं, पण तुम्ही याच्या पुढं न सांगेल, बरोबर आहे का नाही? भगवान श्रीकृष्णाचा किती नंबरचा जावई? 7 नंबरचा. आणि प्रभू रामचंद्राचा किती नंबरचा जावई? 3 नंबरचा. आता 3 नंबरच्या जावाईने विचारलं, लवकुश ते तर होते त्यांचे, बरोबर आहे का नाही? पण 3 नंबरच्या जावाईने सांगितलं की राजा प्रभू रामचंद्र होऊन गेले, त्यांचं श्राद्ध कोण करीन? बरोबर आहे का? भगवान प्रगट होतो, बरोबर आहे का नाही? मग त्यांचं श्राद्ध कोण करीन? मग भगवान श्रीकृष्णाच्या बी जावाईनं विचारलं, बरोबर आहे का नाही? यांचं श्राद्ध कोण करीन?
पण त्यांचं श्राद्ध करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाचा फक्त यजुवंशाचा नाच झालता, जावायचा नाच नव्हता झालता. का की मुलगी दुसऱ्याच्या घरी राहते का नाही, राहते ना, बरोबर आहे का नाही. मग त्यांनी सांगितलं का मग त्या तिथे दिले, एकाला नवमी दिली आणि एकाला अष्टमी दिली. मग तशी त्यांना तिथी आहे, मग आपल्याला तिथी आहे, येताना तिथी आहे, जाताना तिथी आहे. मग काय असतं, पण समुद्र असतो आणि ओढा असतो. आता समुद्राची ओढ्याची बराबरी नसते, कारण त्याचं नावच ओढा आहे, ते ओढीतं. एखादा पुढं चालला तर काय करते, एखादा माणूस ओढीतो. पण समुद्र अनेक पुढं जातो आणि समुद्र पुढे गेल्यानंतर समुद्राचं पुण्य इतकं श्रेष्ठ आहे का तिथं कोणीही मरतं आणि कोणीही जगतं. म्हणून मी छोटंसं उदाहरण देतोय, जीवनामध्ये पुण्य का करा. मी पहिल्याही प्रवचनात बोललो होतो महाराज, जीवनामध्ये भगवान विष्णूचा एक पक्षी आहे गरुड. कोण आहे, गरुड, बरोबर आहे का नाही. आता भगवान विष्णूचाच पक्षी कोण आहे, गरुड. गरुडाला सगळं माहित आहे. आपलं गरुड पुराण बरं का, मी पुराणावर येतोय पुन्हा, गरुड पुराण आणि गरुड, बरोबर. तर त्या गरुडाला सगळं माहित आहे की भगवान विष्णू आणि यम काही करू शकत नाही, कारण यम हा शनिदेवाचा मोठा भाऊ आहे. कोणाचा, शनिदेव न्याय करताय आणि यम प्राण हरताय. काय हरताय, या दोन जगावर जगाचा मालक नाही, तिन्ही लोकांचा मालक कोण करतं, शनिदेव आणि यम. शनी दंड देतो, यम प्राण हलतो, बरोबर आहे का नाही. मग गरुड असा खूप हुशार होता. मग तो गरुड हुशार असता असता तो तीर्थक्षेत्रावर जायचा होता आणि तीर्थक्षेत्रावर जात असताना काही त्याचे बरेचसे प्राणी मित्र झाले. आता मित्र झाले, गरुडाचं एकच काम होतं, भगवान विष्णूकडे नेणे. कोणाकडे नेणे, ज्या भक्ताला एखादा जर वाया गेला असेल, एखादा चांगला असेल, संतांचं काम असतं धर्म संकटातून त्याला काढून देवाच्या दर्शनाला जायचं. मग ते गरुडाने ठरवलं की आज यांना दर्शनाला घेऊन जाऊ. मग काय आला, त्यांनी करता करता त्याचा एक पोपट मित्र झाला. कोण झाला, पोपट. पोपट खूप सुंदर बोलत होता. मग गरुडाने विचारलं पोपटाला, तुझी माझी मैत्री जमन का. हो, विश्वास आहे. मग मला भगवान विष्णूचं दर्शन करून दे. कोण म्हणलं, पोपट गरुडाला. मग आता पोपट गरुडाला म्हणला मला भगवान विष्णूचं दर्शन घ्यायचंय. आता पोपट एवढा, गरुड केवढा, कारण विमानाच्या गतीने चालणारा गरुड आहे तो गरुड आहे, बरोबर आहे का नाही. मग एक दिवस असं करता करता त्यांना गरुडाने सांगितलं आपण 2-4 दिवसांनी भगवान विष्णूकडे जाऊ. मग त्यांनी एक जाण्याचं मुहूर्त काढलं, बरोबर आहे का नाही. मुहूर्त काढल्यानंतर सहज पोपट असा एका झाडावरती बसला होता आणि झाडावर बसत असताना तिकून यमदेवाची सवारी चालली. कोणाची सवारी चालली, यमदेवाची. यमदेवाची सवारी चालल्यानंतर त्या पोपटाकडे यमाने पाहिलं आणि यमाकडे पाहिल्यानंतर पोपट नाही हसला, यम हसला. यम असल्यानंतर पोपटाला खूप टेन्शन आलं. काय आलं, त्याचा बीपी लो झाला, काही झालं. यम असणं मग सोपं नाही ना, बरोबर आहे का नाही. मग यम तिथून निघून गेले. मग तिथं गरुड आला आणि गरुडाने विचारलं, काय झालं मित्रा, तू लई चिंतेमध्ये का, मला विष्णू भगवंताचं दर्शन करायचं. टेन्शन घेऊ नको, मी तुला विष्णू भगवंताचं दर्शन करून देतो. पण केव्हा, पण ते यम दादा येऊन गेले, माझ्याकडे बघितलं, मला माझं पूर्ण बीपी लो झालं, घाबरू नकोस म्हणे. मग काय केलं, त्या गरुडाने पोपटाला असं धरलं आणि 7 समुद्र योजन लांब नेऊन एका डोंगरात ठेवलं. कुठं ठेवलं, एका डोंगरात ठेवलं. आणि डोंगरात ठेवल्यानंतर गरुड पुन्हा आला. पुन्हा आल्यानंतर यमदेवाची रस्ता पुन्हा तिथूनच होता. यमदेवाची सवारी पुन्हा आली. पुन्हा आल्यानंतर यमदेवाने विचारलं गरुडाला, अरे गरुड दादा तुझा मित्र दिसत नाही. म्हणे नाहीच आहे म्हणे. पण माझ्या मित्राकडे बघून तू का हसला. कोणा प्रश्न विचारला, गरुडाने. कोणाला विचारला, यमाला विचारला. मग यमाला विचारल्यानंतर यमाने सांगितलं, अरे तुझ्या मित्राकडे बघून मी फक्त याच्यासाठी हसलो की त्याचा जीव एवढा एवढा आहे आणि त्याचा मृत्यू 7 समुद्र पलीकड एका डोंगरामध्ये एका बोक्याच्या हाताने, म्हणून मी हसलो. तर गरुड परेशान झाला. काय आला, गरुडाचं काम कुठं होतं, देवाकडे न्यायचं, बरोबर आहे का. पण कुठं नेऊन गेलं. म्हणून मी सांगतो मृत्यू टळत नाही, तुम्ही असू मी असू. त्याच्या पोपटाची मूर्ती कुठं होती, 7 समुद्र योजन एका बोक्याच्या हाताना झाली. म्हणून गरुडाने गरुडाचं काम केलं. गरुडाची याच्यात काही चुकी नाही. गरुड देवाकडे नेत होता, पण त्याचा मृत्यू तिथं होता. कुठं होता, त्या डोंगरामध्ये. म्हणून याचा करता मी मरणार आहे, पण मरावे कीर्ती रूपे. कसं मरायचं,
कीर्ती रूपे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. ओ राहिल्या त्या कीर्ती जगमाजी, जगमाजी राहिल्या त्या कीर्ती जगमाजी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या त्या कीर्ती जगमाजी, राहिल्या त्या कीर्ती जगमाजी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगमाजी, जगमाजी राहिल्या त्या कीर्ती जगमाजी. जसं गंगाधर गोपाळराव पाटील नवले गेले, पण त्यांच्या कीर्ती जगामध्ये आहे त्यांच्या मुलाच्या रूपात. कोणाच्या रूपात आहे? त्यांच्या मुलाच्या रूपात. आणि ज्यांनी ह्या सेवेचा योग घडून आणला ते आमचे सोपान गंगाधरराव पाटील नवले व समस्त नवले पाटील परिवार आणि समस्त ग्रामस्थ मंडळी, अकोले वाडगाव, माता भगिनी, पुरुष मंडळ, सर्वच क्षेत्रातले, राजकीय क्षेत्रातले, सामाजिक क्षेत्रातले, अनेक प्रकारच्या क्षेत्रातले सर्वांना धन्यवाद. आणि मी माझ्या सेवेला विराम देतो. तत्पश्चात थोडासा एक सांगतो. दत्ता महाराज, जे दत्ता महाराज वैद्य आणि त्यातल्या त्यात मी जे बाबाजी भक्त परिवारामध्ये आहे. का आहे की मला महामंडलेश्वर पद हे पूर्ण जे बाबाजी भक्त परिवाराने एकत्र करूनच दिलं. कोणी दिलं? जे बाबाजी भक्त परिवार. त्यात असलेले दत्त महाराज आमचे वैद्य. कोण आहे? वैद्य. खूप सुंदर गायक आहे. आमचे गोपाल महाराज आहे, ओम महाराज आहे, त्यांचं नाव काय? चंदू महाराज आहे. आणि ज्यांनी आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला आमचे गिरी मामा आहे. कारण गिरी मामा आश्रमावर केव्हा असतात, म्हणून मी तुमचा जास्त वेळ घेत नाही. कारण की एकच जीवनामध्ये करा, पुण्य साठा. काय साठा? पुण्य. आणि जर पुण्य कमी असला तर पू होतो, आणि पू झाला तर बरा आहे, नाहीतर पाय काढावा लागत असतो. म्हणून जीवनामध्ये काय करा? पुण्य करा. पुण्य काय करा? पुण्य. म्हणून मी पहिला कोणतं घेतलं? हर हर महादेव. काय घेतलं? हे गीत का घेतलं? महिना कोणता आहे? श्रावण. बरोबर आहे का? श्रावण शब्दाला उलट करा, काय होतं? श्रावण साहेबाला शब्दाला उलट केलं काय होतं? वस्त्र. म्हणजे भगवान शिवशंकर वस्त्र घालतो का? मग हा शब्द हा संन्यासी आणि त्याचा महिना आहे भगवान शंकराचा. म्हणून भगवान शंकर आपल्याला जी कृपा देते ते कोणचा देव देऊ शकत नाही. म्हणून स्मशानातही पाणी पाजलं जातं. एवढी हिंदू धर्माच्या पुराणामध्ये बरेचसे उदाहरण आहे, पण आपल्याला वेळाची मर्यादा आहे. म्हणून त्याच्याकरता मी पुन्हा नवले पाटील परिवाराला धन्यवाद देतो आणि सेवेला पूर्ण येऊन येतो. ओम नारायण नारायण. नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण.